क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची विचारधारा समोर ठेवून कार्य करणाऱ्या तमाम बंधू भगिनींना माझा जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्रचे अध्यक्ष माननीय श्री दशरथजी कुळधरन सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी सौ शुभांगी नितीन रसे शाखा परतवाड्याची सदस्य आपणासमोर 8 मार्च जागतिक महिला दिन व ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझे विचार मांडणार आहे. सर्वप्रथम सर्व भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ तसेच मैं मेरी झाशी नहीं दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच मुलींना महिलांना शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला मी वंदन करते. त्यांची सावित्रीबाईची आपणा सर्वांना माहीतच आहे. सावित्रीबाईमुळेच आपण आज समाजात मोकळा श्वास घेत आहोत. त्यांची महती आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही. तरी एक छोटासा प्रयत्न म्हणून मी त्यांच्या जीवनावर आधारित एक छोटीशी कविता आपणासमोर सादर करत आहे. किती सोसले कष्ट तिने किती झेलले घाव, किती सोसले कष्ट तिने किती झेलले घाव, समाजाच्या विरुद्ध प्रवाही शिक्षणाचा जिंकला डाव, समाजाच्या विरुद्ध प्रवाही जिंकला शिक्षणाचा डाव. अनेक अडचणी दृष्ट कटाक्ष, अनेक अडचणी दुष्ट कटाक्ष सहन करी माय सावी, गाठण्यास शिक्षणाचे लक्ष प्राणही लाविले सदावी, गाठण्यास शिक्षणाचे लक्ष प्राणही लाविले सदावी. कधी बनलीस दीनांची सावली पार केल्यास काटेरी वाटा, कधी बनलीस दीनांची सावली पार केल्यास काटेरी वाटा, कधी झालीस अनाथांची माऊली अनिष्ट रूढींना दिलास फाटा, कधी झालीस अनाथांची माऊली अनिष्ट रूढींना दिलास फाटा. झिजलीस तू चंदनाप्रमाणे देहाचीही तमा नसे, झिजलीस तू चंदनाप्रमाणे देहाचीही तमा नसे, तळपलीस तू सूर्याप्रमाणे कधीही ज्याचा अंत नसे, तळपलीस तू सूर्याप्रमाणे कधीही ज्याचा अंत नसे. धर्मपत्नी ज्योतिबांची शिक्षणाचा ध्यास तू, धर्मपत्नी ज्योतिबांची शिक्षणाचा ध्यास तू, शिक्षणाचे दान देऊनी बनलीच आमचा श्वास तू, शिक्षणाचे दान देऊनी बनलीच आमचा श्वास तू. धन्यवाद.